नवीन ज्ञान देवा. कारण काय? हा काही जातीयतेचा तडा आहे काय? हे काही राजकारण आहे काय? हे काही पक्ष विघटन किंवा संघटन आहे काय? हा काही संप्रदायाचा भेद आहे काय? कशासाठी? दत्तात्रय जनार्दन परंपरेतले एकनाथ महाराज, आदिनाथ गुरु परंपरेतले ज्ञानोद्धार आहे. मग ते एकामेकाला नमन अभिवादन करतात तरी का? त्याचं कारण आहे महाराष्ट्रातल्या संस्कृतीचे वैभव आहे. लक्षात वैभव आहे. वयाचा विषय नाही, इथं ज्ञानाचा विषय आहे, त्याच्या अनुभवाचा विषय आहे, त्याच्या गुरु परंपरेचा विषय आहे. एक नका वाक्यरचना ऐका आणि मग आपण विठोबारुक्माई घेऊन उर्वरित अभंगाचा भाव मांडूया कमी वेळेत. श्रोतेहो नीट ऐका. नमन करण्याचं कारण असे, बालवयात गुरुकृपा संपादन करून 13व्या-12व्या शतकात द्वैती अद्वैती रेकॉर्डिंग करणाऱ्या सज्जनांनो, द्वैती अद्वैती केवळ अद्वैती अशा विद्वत सिद्धांताच्या सभेत सगळ्यांना एकत्र आणण्याची किमया ज्ञानोबारायाखेरीज अन्य संतात कुणात दिसत नसल्यामुळे नवीन ज्ञान देवा. एक चौकट. ज्यांना कळते ती माना हलवतात, जे बिचारे निवांत त्यांना यापेक्षा मराठी मला सांगता येत. याच्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्रात कीर्तनकार आहेत, त्यांना तुम्ही ऐका. नवीन ज्ञानदेव. वेद उपनिषद श्रुती स्मृती न्याय मीमांसेची भाषा एका विप्र कुळातल्या विद्वानाखेरीज अन्यांना कळत नव्हती. अन्यांना कळू नये असं नाही, पण त्या काळात कळत नव्हती. मग मी काय करीन? ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन. मी काय करीन? या ऐकणाऱ्यांचं जे कोरडभाऊ क्षेत्र आहे, जिरायत आहे, म्हणजे शेती 70 एकर आहे पण पाण्याचा अभाव आहे, त्यामुळे पीक घेता येत नाही आणि उत्पन्न होत नाही, अशा बहुजन कुळ गोत्राच्या जीवांचं तत्वज्ञानापासून वंचित असलेलं कोरड क्षेत्र मी माझ्या तत्वज्ञानाच्या पाण्यानं ओलिता खाली आणील. 18 दरवाजे वर करील. गीतेचे किती आहे? ज्ञानेश्वरी किती आहे? 18 दरवाजे वर करील आणि पाठारावरचं क्षेत्र मी तत्वज्ञानानं ओलिता खाली आली. तिथं ज्ञान विवेक वैराग्याच्या फुलाफालाचा बहर करून टाकला. हा संकल्प यापूर्वी कोणाला करता आला नाही, म्हणून नवीन ज्ञान देवा जाऊन या. अगम्य अगोचर अनंत अमाप लिहिलाय, विज्ञानालाही सिद्ध होत नाही.